रूप पहालोचन रूप Oh,
सर्वस्वगौडी साई शास्त्र गौडी साई शास्त्र रिकामार्ग घडी राम लटकाया भारा सर्वहा लटकाया भारा सर्वहा संसार नामामृत जप कोटी जाईल नामामृत जप कोटी जाईल कृष्णामी संकल्प धर्मी राहे नियवती गाडी सर्वमाया नियवती गाडी सर्वमाया इंद्रिया सवडी लपनामो तीर्थव्रतने भावे सिंधे महाराज गटकळ महाराज बर 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 या दो
सर्व सुख गोडी सर्व शास्त्र सर्व सुख गोडी जय शास्त्र
सर्व सुख गोडी साई शास्त्र निवाडी, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवाडी, रिकामा अर्ध घडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया रझार हरिवीन, नाम मंत्र जप कुठे जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरुणी राही, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको, तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, शांतदया पाहुना हरी करी, ज्ञानदेव म्हणे प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः,
गुरुर साक्षात् परः ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। मंत्र सत्यं पूजा सत्यं सत्यं देव निरंजनं श्री गुरुर्वाक्यं सदा सत्यम् एकं नित्यं परम पदं। महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलिकाय धातु मुनिन्द्रये समागच्छतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गं गुरु प्रथमं दुसरे सरसाजिया त्यांच्या कृपादाने नभेचा विस्तार अभागी ससुरदास सुखा। पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवर देव उदारा स्वस्वदेवा मुक्ताबाई नमो भुवनपावनी मुक्ताबाई नमो भुवनपावनी आततय जननी देवानी मनोजव जवार्थ तुल्य वेगं जितेयं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तकहे पायावरी वार करे सताचा वार करे सताचा वार करे सताचा। थोडा फरक होते। कीर्तन रूपी सेवे करता एक पट्टीच निवडलेला अभंग ज्यांच्या पवित्र अशा खुशीमध्ये आपण राहतो अशा ज्ञानराजांचा सुंदर असा हरिपाठ प्रकरणातील 27 क्रमांकाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे। अभंग सर्वांच्या ओळखीचा आहे तरी अवघड आहे, सोडवण्याला अवघड आहे आणि ऐकणाऱ्यालाही अवघड आहे। पण म्हटलं चला या वर्षी सभा मंडप छान झालेला आहे, जरा अवघडात बसूया आहे की नाही। अगोदरच इकडून गॅसचा याचा आवाज जास्त यायला लागल्यावर मला कळना काही नाही, शांतता जेवढी असते तेवढं कीर्तन छान होतं। अभंग सर्वांच्या ओळखीचा आहे। सर्व सुख गोढी साही शास्त्र निवाडी रिकामार्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व संसार वाया ये जरा येर झार हरिवीन नाम मंत्र जप कुटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धुरणी राही निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थव्रत भाव धरिरे करुणा शांती दया पावना हरि करी ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल अभंगाची रचना करत असताना ज्ञानराजांनी सांगितले सर्व सुख गोडी हा जो जीव आहे
हा ज्याची अपेक्षा करतो ते सर्व सुख आणि त्याची गोडी साही शास्त्र निवाडी. रोज बाबा सुंदर सांगतात गंगापूरचे की हा अभंग अवघड आहे. रचना ज्ञानराजांनी केली पण अभंग सोडवत असताना कधी कधी उलटाही सोडवल्या जातो. सर्व सुखाची गुड आहे, सहा शास्त्राचा अभ्यास आहे, तरी देखील तो रिकाम आहे. सर्व सुख गुडी साई शास्त्र निवाडी, रिकामार्ध घडी राहू नको. का राहू नको? तर ज्या संसारासाठी तो रात्रंदिवस कष्ट करतो तो संसार कसा आहे? लटिका व्यवहार सर्वहा संसार वाया इरझार हरिवीन. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. या नाम मंत्र जपामध्ये एवढी ताकद आहे की कोटी जन्माचं पाप ते त्या ठिकाणी नष्ट होऊन जातं. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. या निज या शब्दाचा अर्थ आहे हे शरीरावरचं जे प्रेम आहे इंद्रियावरचं ते काढायला लावलंय माऊली. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. म्हणजे या देहामध्ये राहून अहंकार करू नको. ज्ञानदेव प्रमाण ज्ञानदेव निवृत्ती देवी ज्ञान. माऊली म्हणतात मी तर प्रमाण देतो. ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञान कोणी दिलं? निवृत्तीनाथाने. आणि काय सांगितलं? समाधी संजीवन हरिपाठ. हा जो 27 अभंगाचा हरिपाठ आहे हा ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये दररोज असेल त्याला काय होईल? तर त्याला त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त होईल. यशश्री वैराग्य औदार्य या सगळ्या गोष्टी त्याच्याकडं आपोआप येतील. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याच्यासाठी सोपा मार्ग सांगितला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे. संप्रदायाप्रमाणे परिहार देणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाची असणारी 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थांच्या असणाऱ्या नियोजनामधनं या ठिकाणी माझ्याकडे सोपवण्यात आलेले आहे. आजची असणारी गोरक्षनाथ विनायक पाटील चव्हाण यांची असणारी आजची संत पूजन सेवा आहे. अन्नदान दीपक बबनराव चव्हाण यांचं असणारं आजचं अन्नदान आहे. गाव जरी लहान असलं तरी त्याची कीर्ती महान आहे की नाही. म्हणून कंप्लीट आता 11 वर्ष मला या गावामध्ये झालेले आहे. बाबांनी पाहिलं 11 वर्षापासून अखंड या चिजवनमध्ये ग्रामस्थांच्या असणाऱ्या प्रेमास्तव ही सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. पुढच्या वर्षी एक तप या गावामध्ये कीर्तनाचं होईल. म्हणून गाव जरी लहान असलं तरी गावाला संस्कार चांगले आहे. त्याला कारण आहे. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोशी क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र ते श्री महालयासे. माऊलीच्या कुशीमध्ये आपण राहतो. आम्ही लांब लांब जर कार्यक्रमाच्या माध्यमातून गेलो तर लोक विचारतात महाराज तुम्ही कुठले. त्यावेळेस आम्ही सांगतो आम्ही नेवाशाचे आहोत. असं म्हटल्याच्या नंतर लोकांना खूप आदर वाटतो. टपकन पाया पडतात. आमच्याच पडत नाही गाडीच्या ड्रायव्हरच्या पण पडतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कुठलाही असणारा धार्मिक कार्यक्रम असो त्याच्यासाठी तन मन धन या सगळ्या गोष्टी लागतात. एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळा मेळाविला.
परमार्थ ऐकल्याचा नाही. यारे लहान थोर याची भलती नारी नार करावा विचार. यारे यारे लहान थोर याची भलती नारी करावा विचार. न लगे चिंता कोणा. हे सगळं याच्यासाठी सांगावं लागलं की हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, हे सप्ताह करण्याचे माध्यम काय आहे. प्रत्येक गावामध्ये मी हे सांगितलं. त्या दिवशी पडेगावला सुद्धा खूप मोठं गाव आहे, 15,000 लोकसंख्येचं. त्या गावामध्ये सुद्धा खूप श्रोते होती. त्या गावामध्ये हे सांगितलं की हा अखंड हरिनाम सप्ताह करायचा कशासाठी. तर याचे 3 पर्याय आहेत. पहिला त्याच्यासाठी करायचा का या सप्ताहाच्या माध्यमातून जातीवाद संपावा, पहिला माध्यम. दुसरी गोष्ट, या सप्ताहाच्या माध्यमातून गाव निर्व्यसनी बनावं. आणि तिसरी गोष्ट, गावातल्या मुलांना संस्कार लागावे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तर आधी संत मंडळींनी हा खटाटोप केला. पूर्वीच्या काळी सप्ताह करायचे सहजासहजी असायचे. आज सप्ताह करण्याकरता तन मन धन सगळ्या गोष्टी लागतात. म्हणून विशेष सांगायचं ते की या संप्रदायाचा वारसा चालवण्याकरता कोणाचे तरी आशीर्वाद असणं गरजेचं आहे. आपल्या परिसराचं श्रद्धास्थान शांती ब्रह्म परमपूजनीय महंत देवगडचे बाबाजींनी हा जे काय या परिसराला हे धार्मिक वळण लावलेलं आहे, त्याच पावलावरती पाऊल ठेवून तुम्ही आम्ही सर्वजण मार्गक्रमण करतो. त्यांच्या पाठीमागे ज्यांनी विश्वाच्या माऊलीचं सुंदर असं मंदिर रचनास्थान जे विश्वाच्या समोर प्रगट केलं, ते विश्ववंदनीय माऊली ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या पैस खांबाचा ज्यांनी असणारा उदय या समाजाच्या समोर केला आणि सुंदर डबल मजली त्या काळात सुंदर ज्ञानेश्वर मंदिर बांधलं. टाळ्या वाजवा. ते बंशीबाबा तांबे. हे जे संत मंडळी होती ते नुसते संत नव्हती. संत तो संत नहीं होते, संत होते हैं भगवान. चाहे पत्थर पूजे उसे, चाहे पूजे इंसान. त्या ठिकाणी संत संत नव्हते, संत देवच होते. मग काही लोक देवाच्या मूर्त्याला पाषाण म्हणतात, तसं काही लोक संतांना सुद्धा समाज आहे. बोलण्याचं तात्पर्य की हे जे चाललंय कशामुळे चाललंय तर समजून घ्यायचं याच्या पाठीमागे कुणाचे तरी आशीर्वाद आहेत. म्हणून हा जो सप्ताह चाललाय हा सर्व संत महंताच्या आशीर्वादाने चाललाय. तसेच आज तागायत या ज्ञानेश्वर मंदिरामध्ये नवीनच ज्यांचं पदार्पण झालंय असे महंत देवीदासजी महाराज मस्के शास्त्री यांनीही चांगल्या प्रकारची ज्ञानज्योत मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्याच्या विस्ताराच्या माध्यमातून चालू केलेले आहे. त्यांनाही शुभेच्छा आहेत. सांगण्याचं माध्यम एकच आहे. हा जो चिजबनचा सप्ताह आहे, या सप्ताहामध्ये विशेषत्वाने बऱ्याच वर्षापासून मी ज्यांना पाहतो असे आमचे सोनवणे बाबा, व्यासपीठ असेल हरिपाठ असेल या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचं चांगल्या प्रकारचं तप या गावामध्ये त्यांनी चालू ठेवलंय. मी तर प्रत्येक वर्षी सांगत असतो, त्यांच्या वयाचे कोणी राहिले नाही आता. महाराज संपले. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं वाटतच नाही ते म्हातारे झालेत म्हणून. ही कशाची ताकद आहे. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निरगुण निराकार सर्वधुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. देवाला काय लागत नाही. तो रंग पाहत नाही, रूप पाहत नाही. रंग नाही रूप नाही
नहीं वरण छाया निरगुण निराकार तूच रघुराया मैं गुलाम तेरा. गुलाम बनायचं, देवाचं बनायचं. म्हणून पहा तुम्ही, जे त्या काळापासून संतांच्या सानिध्यामध्ये राहिले त्यांना त्या काळातल्या संतांचे विचार पटले, त्यांनी त्यांचं सानिध्य केलं. त्याच लोकांना आजच्या संतांचे विचार पटत नाही, त्यांनी त्यांचं सानिध्य सोडलं. लाई चालाय तरी सत्य सांगतो. तुम्ही कोणाची पूजा करता? तुम्ही त्याची पूजा करा ज्याला आयुष्यात कधी कलंक लागत नाही. असे कोण आहेत? ज्ञानराज माझी डोक्याची माऊली, ज्ञानराज माझी निष्कलंक जीवन. मोठ्या संतांनी वर्णन केलं. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंक. नाथबाबा बोलले ना, ज्ञान होय अति भावी. ते निष्कलंक जीवन जगले महाराज. त्यांची टीका वाचली तर अतिभाविक माणूस होतो. ज्ञान त्याला प्राप्त होतं. नवे नवे पाषाण तरतात. वेळ कमी आहे आपल्याकडं. हे निष्कलंक जीवन जगली. अगदी इथून बसला जर नेवाशाला 5 रुपये लागत असली तर इथून फक्त 5च रुपये घ्यायचे. 5 पैसे वर लागत असले 5 रुपये 5 पैसेच घ्यायचे. 5 पैशाच्या वर 5 पैसे घ्यायचे. 10 पैसे वरती घ्यायचे नाही. ते संत ते जीवन जगले. ते बोलणं सोपं आहे, पण आज करणं. महाराज म्हणतात चने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. ते संत झाले ज्यांनी आपलं जीवन संघर्षमय जगले. महाराज आज कुणी संघर्ष नाही करणार. चला, आपल्याला तो मुद्दा नाही सांगायचा. मला एवढं सांगायचंय, हा जो सप्ताह चालतो याच्यासाठी सगळ्यांची आवश्यकता आहे. व्यासपीठ चालक आदरणीय सोनवणे बाबा, त्याचबरोबर आमचे तावरे महाराज, त्याचबरोबर शिंदे महाराज, तनपुरे महाराज, आमचे गटकळ महाराज, त्याचबरोबर बाबाई आहेत ज्यांनी बाबांच्या सानिध्यात असणारे आपले काही दिवस खर्च केले. आमचे दुसरे गायनाचार्य बाबूराव महाराज, दुसरे दौले महाराज, पवार महाराज, विनेकरी महाराज, ऐकणे. त्याचबरोबर मृदंगाचार्य हरिभक्त परायण आणि ज्यांचं सुंदर यूट्यूब आहे गव्हाणे पाटील. ते महाराज नाही, पाटील आहे, गव्हाणे पाटील. त्यांची सुंदर साऊंड सिस्टीमही आहे आणि ते आमच्याच परिसरातले आहेत, आहे की नाही. त्यांनी आता हळूहळू चांगला प्रयत्न चालू केलेला आहे. अवश्य करा, पण कट करीत जा बरं का. जे खटकलं का ते कट करून टाकायचं, नाही तर त्याच्यामुळे मी ते लावून देत नाही यूट्यूब. ते कसं राहतं माहिती आहे का, त्याच्यात ते चुकलेलं आहे का ते दाखवत नाही. बरोबर आहे ते दाखवत नाही, चुकलेलं दाखवल्याशिवाय राहत नाही. हे असं आहे, पिंजऱ्यात पोपट कोंडून ठेवल्यासारखं आहे कीर्तनकारापुढं यूट्यूब म्हणजे. म्हणून त्याचं काय फार लक्ष नाही द्यायचं. ते कुणी बी करतात. बोलण्याचं तात्पर्य सगळ्या गोष्टीचा प्रचार व्हावा, मग धर्माचा का होऊ नये, म्हणून हे एक माध्यम आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कारण आज मीडियाचा जमाना आहे, प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे.
मग मोबाईल उचकल्याच्या नंतर सहजासहजी कोणताही माणूस मोबाईल मध्ये, शक्यतो मोबाईल चालू केल्या केल्या मोबाईल मध्ये हरिपाठ येतो का? येडे तुम्ही मग, अजिबात येत नाही. म्हणून बरेच म्हातारे मोबाईल पायासाठी मोटार लाईट जरी गेली तरी उसातून बाहेर येत नाही. गरमायला लागलं तरी कटातच बसतील, कारण त्यांना घरी पोरा बाळा देखत मोबाईल पाहता येत नाही. म्हातार म्हणलं महिना झाला मोबाईल घेतला. जोडीदार म्हणलं मग तो काय पाहिला रे मोबाईल? कायचं काय म्हणले, मोबाईल माझ्याकडे आला का नाताने खिशातून काढलाच. नातू काय आज्याच्या खिशात मोबाईल ठेवत. आज युग आहे, कशाचं युग आहे हे मोबाईलचं युग. आम्ही एका घरात गेलो, बसलो, 10 माणसं होती. पाया एकच माणूस पडला, चहा एकाच माणसाने आणला आणि वाट लावायला एकच माणूस आला. आणि जेव्हा मी बाहेर निघलो तर पोर्च मध्ये जागा पुराणा. मी म्हणलं बाकीचे नेमकं कुठं गेले होते? ते म्हणले हे सगळे ऑनलाईन होते. विठ्ठल 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 विठ्ठल. बोलण्याचं माध्यम. आज हा जो समाज आहे, या समाजाला आध्यात्मिक भक्तीचा भांडार खोलवण्याकरता या टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून लोकांना घर बसल्या कीर्तन ऐकता यावी म्हणून हा प्रयत्न केलाय. याच्यातून चांगला मेसेज द्यावा. मी प्रत्येक युट्यूबला माझे बरेचसे कीर्तन आहेत, श्री हरी संत सेवाला पण आहे. यामधनं मी प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो की बाबा हो, हे माध्यम त्याच्यासाठी आहे. कशासाठी? जेव्हाही आपल्याला असं वाटेल का हा संसार नको आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे, सुख बांधवडी आहे हा संसार, सुख बांधवडी आहे हा संसार, सुख बांधवडी आहे हा संसार, सुख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही मोठे, दुःखाचा विचार नाही मोठे. महाराज म्हणतात हा संसार कसा आहे, दुःख बांधवडी आहे. मग या संसाराला सुखाचं करण्याची ताकद कशात आहे? त्या अभंगाच्या प्रथम चरणात. सर्व सुख गोडी सर्व चात्र दिवडी, सर्व सुख गोडी सर्व चात्र दिवडी, सर्व सुख गोडी सर्व चात्र दिवडी. पुढं पुढं सारखा मायला एखाद्या पुढं 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 सारखा म्हणा, सारखा पुढं, सारखा पुढं. Ika
सर्व सुख गोडी साही शास्त्रनी वाडी रिकामार्ध घडी राहू नको. रिकाम राहायचं नाही सांगितलं महाराजांनी तो आम्हाला, तर काय करायचं सांगितलं? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. मग इथं प्रश्न असा निर्माण होतो की 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण. माऊली म्हणतात निवडा म्हणजे शोधून पहा, त्याच्यात तुम्हाला दिसतंय का जे मला सापडलंय. काही काही लोक पहा वेदाचा अर्थ अम्मासीच ठावा इराणी वहावा. महाराज म्हणतात तो अर्थ आम्हाला माहिती आहे, आम्ही ते शोधलंय. एक पंडित होता, तो काशीवरने विद्या शिकून आला आणि वापस येत असताना तो जेवढे ग्रंथ शिकलेला होता तेवढे ग्रंथ त्याने एका बैलगाडीमध्ये भरली. मजल दर मजल करत 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 तो पंडित एका गावामध्ये येऊन पोहोचला. त्या गावाच्या कडेला मेंढपाळ लोकांची वस्ती होती. तिथं आला तो. तिथं आल्याच्या नंतर त्याने जी बैलगाडी होती त्याच्यामध्ये जे ग्रंथ होते, पण चालत असताना त्याने एक दिवा बी हातात घेतलेला होता. आता बऱ्याच लोकांच्या हातात दिवे आहेत सध्या, कोणाच्या गाडीवर येत आणि कोणाच्या हातात येत. त्याला दिवा, लोक म्हणतात तो काय दिवा लावला बा, तसा त्याच्या हातात दिवा होता. आणि तो पुढे चालला, ते बैलगाडी माग चालली. आणि काही लोक रस्त्याने चालले, त्यांनी पाहिलं महाराज आले, महाराज आले. मग लोकांनी लगेच फटाकडे, मग अशी फुसकात फटाकडे निघला. चांगले तरी आणा फटाकडे, फुसके ना का बाबा नाही फुसका, फटाकडा फुसका निघला. तोप लावायची, तोप धडाधड वाजली पाहिजे. चिजवण तसं पाहिलं तर महाराज लय धार्मिक आहे बरं का. महाराज मी स्वाभिमानाने सांगतो, एवढ्या छोट्या गावामध्ये इतका सुंदर सभा मंडप झाला. यावर्षी मला खूप प्रसन्न वाटलं बरं का. पण ही वाटणी काढायची आपल्याला पुढच्या वर्षी मधली. 2 भाग दिसत नाही, हिला एक करायचं. हा स्पेस बनवायचं, म्हणजे ते असं वाटत 2 पार्ट्याचा आहे काय, म्हणजे असं होतं. हा असं ते ह्या वर्षी लय छान झालं. आता वातावरण त्याला भिडून घ्यायचं मध्ये, आहे की नाही. ही मागच्या वर्षी मी बोललो होतो मला वाटतं, आणि या वर्षी खरंच पाहतो मी देवाच्या कृपेने उभा राहिलं हे. आणि गरज आहे काळाची. काय आपल्या घरात